भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक होणार। 15 जानेवारी नंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती। फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची सूत्र नव्या अध्यक्षांकडे सोपवली जाण्याची शक्यता। आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाकडून 17 दिवसांचा पॅरोल। पुण्यातील खासगी रुग्णालयात आसाराम बापूवर उपचार केले जाणार। आसारामला उपचारासाठी 15 दिवस आणि प्रवासासाठी 2 दिवसांची मुदत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट। काल रात्री उशिरा झालेल्या भेटीत 1.5 तास मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती। शिवसेना आणि भाजपमध्ये गृहमंत्री पदावरून रस्सीखेच असल्याच्या चर्चांना उधाण। चॅम्पियन्स ऑफ द अर्थ जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांना जाहीर। पर्यावरण रक्षणासाठी अनेक दशकं झटल्याची युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम तर्फे दखल। महाविकास आघाडी ईव्हीएम आणि निकालाबाबत सुप्रीम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार। शुक्रवारपर्यंत सुप्रीम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार। प्रशांत जगतापांची माहिती। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस शनिवारी पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर जाणार। फडणवीसांच्या हस्ते पुणे पुस्तक महोत्सवाचं होणार उद्घाटन। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात पैठणमध्ये आंदोलन। पैठणच्या बस स्थानक परिसरात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। पैठणमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। आबा बागुलांकडून काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे निलंबन मागे घेण्याची विनंती। बंडखोरी करून पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवल्यानं आबा बागुलांचं काँग्रेसमधून निलंबन। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम डिसेंबर अखेर पूर्ण होणार। नवीन वर्षात स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा मार्ग खुला होणार असल्याची माहिती। एसटीची आर्थिक कमाई सुसाट। सवलतीच्या योजनांमुळे प्रवासी वाढून महामंडळाला 2.5 वर्षात 938 कोटी रुपये उत्पन्न। 2.5 वर्षात एकूण 13 कोटी प्रवाशांनी केला प्रवास। नागपूर महापालिकेकडून कर थकीतदारांवर कारवाई। लाखोंचा मालमत्ता कर थकीत असल्यानं भूखंड जप्तीची कारवाई। कृषक महिला कोऑपरेटिव्ह सोसायटी भूखंड जप्त। 11,04,000 थकीत असल्यानं कारवाई। महाबळेश्वर पाचगणीतील गुलाबी थंडीला सध्या ब्रेक। ढगाळ वातावरणामुळे चोहीकडे धुक्याची चादर। डिसेंबरमध्येही थंडी जाणवत नसल्यानं पर्यटकांचा हिरमोड। अमरावती जिल्ह्यात कापसाच्या जिनिंग उद्योगाला फटका। 5,000हून अधिक मजुरांना काम नाही। कापसाची निर्यात थांबल्यानं कापूस बाजारपेठेत मंदी। बाजारपेठेमध्ये कापसाला सध्या 7,100 रुपये इतका दर। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तंबाखू गुटख्याचं सेवन करणाऱ्यांवर कारवाई। सामान्य रुग्णालयातील 1,052 जणांवर कारवाई। त्यांच्याकडून 64,336 रुपयांचा दंड वसूल। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील शिवशाही बस अपघात प्रकरणात चालकच जबाबदार असल्याचं उघड। अपघाताच्या चौकशीचा अहवाल परिवहन आयुक्तांकडे सादर। शिवशाही बसच्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।